जर एखाद्या हॉटेलमध्ये येऊन एक दिवस राहिला तर तो म्हणेल की आता मी पुढच्या वेळा आलो तर याच हॉटेलमध्ये उतरेल. हे केव्हा शक्य होतं? जेव्हा आपण आदरानं प्रेमानं पाहुणचार त्याला करतो. अर्थात घरामध्ये येणाऱ्या पाहुण्याचा पाहुणचार फुकट असतो. हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या पाहुणचार म्हणजे त्याला खिशाला त्याला परंतु पैसे गेले तरी समाधान हे महत्वाचं आहे. म्हणजे लोक पैसेही देतात आणि असमाधान होऊन बाहेर जातात, म्हणजे शिवाय घरातच बाहेर जातात. ती परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अतिशय नम्रतापूर्वक विनम्रपणाने येणाऱ्या पाहुण्यांची आपण व्यवस्था त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. मी मगाशी हॉटेल पाहिलं, अतिशय सुंदर बँक्वेट हॉल निर्माण केलेला आहे, पार्किंगची व्यवस्था आहे. पोलीस मला सांगत होते की कुठल्याही हॉटेलमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही आहे. कोणत्या हॉटेलमध्ये काय आहे याची बहुतेक माहिती पोलीसकडे असते. म्हणून त्याने आवर्जून सांगितलं हे एकमेव हॉटेल आहे की जिथं पार्किंगची व्यवस्था केली आहे. म्हणून नवं जेव्हा आपण करतो तेव्हा इतरांच्या उणीवा काय आहे याचा अभ्यास आपण पहिल्यांदा करतो. इतके सगळे हॉटेल असताना तुमच्याच हॉटेलमध्ये का आलं पाहिजे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे जोपर्यंत आम्ही निर्माण करणार नाही तेव्हा लोकांपुढे चॉईस भरपूर आहे. असं नाही की एकच हॉटेल आहे आता जाऊन राहिलंच पाहिजे आपल्याला, असं काही नाही आहे. अनेक हॉटेल लातूरमध्ये येत आहेत. तरी बघायची सांगत होते की आणखी 10-12 हॉटेलचं कामं चाललेलीच आहे. आता ह्याच्यानंतर आणखी एका हॉटेलचं उद्घाटन करणं मला जायचंच आहे. आणि या सगळ्या या अंबेजोगाई रोडवर बहुतेक हॉटेल आणि लॉजेस आता निर्माण झाले आहेत. रेल्वे स्टेशन आहे आणि अतिशय शहरापासून आता हा भाग नव्याने जरी वाढत असला तरी या सगळ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नवे हॉटेल निर्माण होताना आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून आपल्याकडे काही वैशिष्ट्यपूर्ण सेवा ही जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत लोक आता सहज तुमच्या हॉटेलमध्ये येतील असं काही समजायचं कारण नाही आहे. आणि म्हणून आता नवीन अत्याधुनिक पद्धतीने नव्या सुखसोयी आपल्याला कशा देता येतील. तुम्ही आता व्हेजिटेरियन हॉटेल पूर्ण शाकाहारी अशा प्रकारचं हॉटेल केलेलं आहे. मला आश्चर्य वाटतं की मोहित सारखा सल्लागार असताना हे व्हेजिटेरियन कसं काय मी समजू शकलो असतो की जवळ तुमचे सल्लागार आहेत आणि म्हणून तुम्ही व्हेजिटेरियन हॉटेल केलं मी समजू शकतो. पण मोहित सल्लागार असताना, विक्रमसिंग सल्लागार असताना आणि धरमसिंग पाहुणे असताना हे गंमतच आहे. आता धरमसिंगला जर तुम्ही आता लातूरमध्ये जर व्हेजिटेरियन जेवायला दिलं तर ते काय म्हणतील दादाला परत क्या कहा गया था मैं क्या व्यवस्था. परंतु जसं सांगितलं की हल्ली हळूहळू लोक आता व्हेजिटेरियन कडे अधिक